उपमुख्यमंत्री अजित पवार स्वच्छतेबाबत किती आग्रही असतात हेच आज दिसून आलंय। अजित पवारांनी स्वच्छतेवरून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याला झापलंय। जुन्नर जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचं आज उद्घाटन करण्यात आलं। न्यायालयाच्या इमारतीची पाहणी करत असताना भिंतींवरती खिळे लावलेले तसंच तिथली अस्वच्छता अजित पवारांनी पाहिली आणि मग दादा संतापले। अभियंत्याला बोलावून त्यांनी त्याची चांगलीच खरडपट्टी काढली। आपण जरी अधिकारी असाल किंवा इतर कोणी असाल आता तसंच राहणार। एकंदरीतच आपण पाहतोय की स्वच्छतेबद्दल अतिशय कटाक्षानं लक्ष ठेवणारे अजित पवार यांचा हा स्वभाव आज पुन्हा एका कार्यक्रमामध्ये दिसला। जेव्हा त्यांना अस्वच्छता दिसली तेव्हा ते अचानक संतापले आणि अभियंत्याला त्यांनी झापलं, प्रश्न विचारले आणि तेव्हाचाच हा व्हिडिओ सुद्धा आपण साम टीव्हीवरती पाहतो। बारबाई घरी काय जाऊन स्वच्छ करायला किती खर्च आला अजीज आणि पाण्याची झाडी घेतली मला हे काय बरोबर आहे काय करू इकडे बघा बोललो की बारबाई घरी काय जाऊन स्वच्छ करायला किती खर्च आला अजीज आणि पाण्याची झाडी। तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावरती आहेत। एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार नाशिकमध्ये असणार आहेत। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुद्धा कायम आहे आणि अशात अजित पवारांच्या दौऱ्याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांचा हा दौरा महत्त्वाचा असल्याचंही मानलं जात आहे। आणि यानंतर बातमी आहे मुंडेंसंदर्भात। धनंजय मुंडेंवरती आरोप करणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंचीच भेट घेतली आणि राज्यातलं राजकारण तापलं। मात्र यामागची इनसाइड स्टोरी सामच्या हाती लागलेली आहे। पंकजा मुंडेंना नियंत्रणात ठेवण्यासाठीच आता भाजपकडून धनंजय मुंडेंचा बचाव केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। बीडमधून धनंजय मुंडेंचा पत्ता साफ झाला तर पंकजा मुंडेंचा रस्ता अगदी मोकळा होऊ शकतो आणि म्हणूनच धनंजय मुंडेंना वाचवण्यासाठी भाजपच्या नेतृत्वानं वेगळे पत्ते फेकले असल्याची आता चर्चा सुरू आहे। भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांची भेट करून दिली होती आणि त्यामुळेच धनंजय मुंडेंना पाठिंबा देण्यामागे भाजप नेतृत्वाच्या पडद्याआडून तर हालचाली सुरू नाहीत ना, अशा ही चर्चा सुरू आहे। सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी सुद्धा भाजपवरती जोरदार निशाणा साधलाय। टीआरपीसाठी धस आणि मुंडेंची भेट घडवून आणली असा थेट घणाघात सपकाळांनी केलाय। तर युतीमध्ये राष्ट्रवादीचं महत्त्व कमी करण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे, त्यांचा हा डाव आहे आणि त्यामुळेच आधी आरोप केला आणि आता मांडवली सुरू आहे असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले। टीआरपी वाढवण्याकरता केलेला हे सगळं प्रकरण होतं। राष्ट्रवादी काँग्रेसला महत्त्व कमी करण्याकरता भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दसांना दिलेली सूचना होती। आगा 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 आगा, बंदूक बंदूक बंदूक, रेती रेती, टिप्पर टिप्पर, असे सगळे शब्द रांगड्या भाषेमध्ये ही मांडल्या जात होती। आता हे सगळे शब्द मागे पडले आणि आता मांडोली 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 या शब्दाची गुंज या प्रकरणातून आपल्याला ऐकू येत आहे। या सविस्तर राजकीय बातम्यांनंतर आता राज्यभरातील इतरही बातम्यांचा आपल्याला वेगवान आढावा घ्यायचा आहे, त्याकडेच वळूयात। दिल्ली रेल्वे स्थानकावरती काल रात्री चेंगराचेंगरी झाली आणि यात 18 जणांचा मृत्यू झालाय। या घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत। प्रयागराजला जाणाऱ्या 2 रेल्वे उशिरा आल्यानं रेल्वे स्थानकावरती प्रचंड गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झाली। मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे।
दिल्ली रेल्वे स्टेशनवरच्या चेंगराचेंगरीचं कारण आता समोर आलेलं आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी शनिवारी दर तासाला जनरल बोगीची 1500हून अधिक तिकीटं विकली आहेत. यामुळेच शेकडो लोक प्लॅटफॉर्मवरती जमू लागले आणि काही एक्सप्रेस गाड्या उशिरानं धावत होत्या. यामुळे त्याचे प्रवासी सुद्धा प्लॅटफॉर्मवरती वाट पाहत होते आणि म्हणून प्रवाशांची मोठी गर्दी झाली. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरती झालेल्या चेंगराचेंगरीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीमुळे व्यथित झालो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याप्रती मनापासून सहानुभूती आहे असं मोदी म्हणाले. दिल्लीतील चेंगराचेंगरीवरती राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया देताना सरकारवरती निशाणा साधलाय. या घटनेनं रेल्वेचं अपयश आणि सरकारची असंवेदनशीलता पुन्हा एकदा समोर आली आहे. प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या लक्षात घेता स्थानकावरती चांगली व्यवस्था करायला हवी होती असं राहुल गांधी म्हणाले. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरील चेंगराचेंगरीच्या घटनेवरती काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा दुःख व्यक्त केलेलं आहे. सोबतच सरकारवरती आरोप सुद्धा केलाय. मृत्यू प्रकरणात सत्य लपवण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा प्रयत्न अत्यंत लज्जास्पद आणि निषेधार्ह असल्याचं खरगे म्हणाले. सांगलीच्या जत तालुक्यातील बिळूरमध्ये ग्रामदैवत श्री कालभैरवनाथांची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या निमित्तानं भैरवनाथांची भव्य पालखी मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. त्यात हजारो भाविकांनी सहभाग घेतला. यावेळी गुलालाची उधळण करत चांगभलचा गजरही करण्यात आला. मावळ तालुक्यामध्ये बंजारा समाज भवन बांधण्यासाठी आता 51 लाख रुपयांचा निधी देऊ असं आश्वासनच मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिलाय. संत गुरु सेवालाल महाराजांच्या 286व्या जयंतीनिमित्तच आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. उपराजधानी नागपुरात बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पद्मावती नगरच्या मैदानात मोठ्या संख्येनं बंजारा बांधवांनी आरती आणि पूजन केलं. यावर्षी जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि औषध वितरणाचं आयोजनही करण्यात आलं होतं. महाकुंभमेळ्यातील सेक्टर 18 आणि 19 मध्ये भीषण आग लागली. यामध्ये अनेक टेंट जळून खाक झाले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्याचं काम सुरू झालं. सध्या या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. आग्रा लखनौ एक्सप्रेसवेवरती डबल डेकर स्लीपर बसला आग लागली होती. बसमध्ये 52 प्रवासी होते. बहुतांश प्रवासी झोपले होते. आगीचे लोळ पाहून प्रवाशांमध्ये एकच गोंधळ झाला. ड्रायव्हरनं पटकन बस थांबवली. पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि बसमध्ये जिवंत जळालेल्या एका प्रवाशाचा मृत्यू मात्र झाला. भाजपचे मंत्री नितेश राणेंनी सुद्धा प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याला भेट दिलेली आहे. त्यांनी गंगा स्नानही केलं आणि यावेळी त्यांची आई नीलम राणे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होत्या. विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सुद्धा महाकुंभ मेळ्याला भेट दिलेली आहे. यावेळी त्यांनी त्रिवेणी संगमावरती अमृत स्नानही केलं. संगम स्नान हा माझ्यासाठी आध्यात्मिक आणि भावनिक आनंदाचा क्षण असल्याची प्रतिक्रिया नीलम गोऱ्हेंनी दिली आहे. राज्यात तापमानातील तफावत वाढली आहे आणि त्यामुळे उन्हाचा चटकाही जाणवतोय. राज्यात कमाल तापमान 35च्या पार असल्यानं उन्हाच्या झळा बसतायत. पहाटे गारठा जाणवत असून दुपारच्या वेळी मात्र उकाड्यानं घाम निघतोय.
लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात देण्यात येणार आहे. तसंच लाडक्या बहिणींचं इन्कम टॅक्स रेकॉर्ड सुद्धा तपासले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना दरवर्षी जूनमध्ये ई-केवायसी आता करावा लागेल. लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता पडताळणीनंतरच मिळणार आहे. निकषांनुसार अपात्र महिला किती याचा सध्या शोध घेतला जातोय. पडताळणीचा अहवाल 8 दिवसांनी सरकारला सादर होईल आणि त्यानंतर उर्वरित लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे पैसे मिळतील. यासाठी मार्च महिना उजाडण्याची शक्यता आहे. आता जीबीएस संदर्भात एक सविस्तर बातमी पाहूयात. आतापर्यंत दूषित पाण्यामुळेच जीबीएस आजार वाढत असल्याचं बोललं जात होतं. मात्र जीबीएस संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जीबीएस बाबत ही माहिती दिली आहे. ते नेमकं काय म्हणालेत हा खास रिपोर्ट पाहूयात. चिकन खाणाऱ्यांनो सावधान. चिकन खाल्ल्यानं जीबीएसचा धोका. पोल्ट्री फार्मच्या नमुन्यांचा धक्कादायक अहवाल. चिकन म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण तुम्ही चिकन खात असाल तर सावधान, कारण चिकन खाल्ल्यानं जीबीएस होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चिकन खाल्ल्यानं जीबीएस होत असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे चिकन प्रेमींचे धाबे दणाणलेत. परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळं ते झालं. त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे. तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही. फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे. डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्चं ते राहता कामा नये. कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात. जीबीएस आजारानं पुणे, मुंबई, सोलापूर आणि नागपूरमध्ये हातपाय पसरवलेत. राज्यात जीबीएस रुग्णसंख्येनं 200चा आकडा पार केलाय, तर 9 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे नागरिकांचं टेन्शन वाढलंय. तर हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र आता पोल्ट्री फार्म मधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये चिकनमुळेच जीबीएस होत असल्याचं समोर आलंय. मात्र जीबीएस होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी पाहूया. चिकन चांगलं शिजवल्यानंतरच खा. रस्त्यावरून चिकन खरेदी करताना स्वच्छतेची काळजी घ्या. पाणी उकळूनच प्यायला हवं. स्वच्छ व ताजं अन्न खायला हवं. शिजवलेलं आणि न शिजवलेलं अन्न एकत्र ठेवू नका. जीबीएस आजार मज्जातंतूवर आघात करतो. त्यामुळे या आजारापासून वाचण्यासाठी नागरिकांनी सरकारनं दिलेल्या नियमांचं पालन करून काळजी घ्यायला हवी. अन्यथा जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात जीबीएसमुळे तुमचाही बळी गेल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. या सविस्तर रिपोर्ट नंतर आता पुन्हा वळूयात टॉप 50 कडे. विकी कौशलच्या छावानं बॉक्स ऑफिस हादरवलंय. छावानं पहिल्याच दिवशी 31 कोटींची ओपनिंग कमाई केली होती, तर छावानं दुसऱ्या दिवशी 36 कोटी 50 लाखांचा गल्ला जमवलाय. त्यामुळे फक्त 2च दिवसांमध्ये छावा चित्रपटानं 67 कोटी 50 लाखांचा टप्पा पार केलाय. छावा चित्रपट टॅक्स फ्री करा अशी मागणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागानं केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांना पत्र सुद्धा लिहिलंय. चित्रपटाचं तिकीट हे 500 ते 600 रुपये असून तो प्रत्येकाला परवडणार नाही. त्यामुळे तो टॅक्स फ्री करावा अशी मागणी सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बाबा पाटील यांनी केली आहे. मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा. दक्खन का सिवा मराठों का. सोन्याचे दर पुन्हा वाढलेत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेजी आल्यानं सोन्याच्या दरात उलथापालथ झालेली आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 87,170 रुपयांवरती पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 79,910 इतके झालेत.
वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेला रणवीर अलाहाबादिया सध्या मिसिंग आहे. त्याचं घर आणि फोन बंद असून पोलिसांची शोधाशोध सुरू आहे. मात्र अलाहाबादिया सोबत त्याचा संपर्क होत नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. महाराष्ट्रात एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्या अशी मागणी डबल केसरी महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी केलेली आहे. अन्यथा सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय. तर महाराष्ट्रात एकच कुस्ती संघटना असली पाहिजे या मागणीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांना भेटणार असल्याचंही चंद्रहार पाटील म्हणाले. बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या प्रश्नावरती नागरिक एकत्र येत आहेत. या अनुषंगानंच बीड जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेत. 1 मार्चपर्यंत हे जमावबंदीचे आदेश लागू असतील. धाराशिव जिल्ह्यात 21 केंद्रांवरती हमीभावानं तुरीची खरेदी केली जाणार आहे. पणन महासंघानं तूर खरेदीचं नियोजन केलं असून यासाठी 22 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. विशेष म्हणजेच प्रति क्विंटल 7,550 रुपये दर यापूर्वी जाहीर करण्यात आलाय. उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी टंचाईची समस्या निर्माण होते आणि या पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनानं 4,31,00,000चा कृती आराखडा मंजूर केलाय. यात तब्बल 1,16,70,000 रुपये टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी खर्च केले जाणार आहेत. अमरावतीत महावितरणकडून तब्बल 71,000 वीज तोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. ग्राहकांकडे 66,92,00,000 रुपयांचं बिल थकीत असल्यानं त्यांची पडताळणी सुरू आहे. तसंच महावितरणच्या अभय योजनेअंतर्गत थकबाकीदारांचे दंड आणि व्याज माफ केले जाणार आहेत. 31 मार्चपर्यंत योजनेचा लाभ घेता येईल. कोथरूड परिसरामध्ये डुकरांच्या मृत्यूचं सत्र थांबण्याची काही चिन्ह नाहीयेत. मागील 2 दिवसांमध्ये पुन्हा 15 डुकरांचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय. दरम्यान महापालिका प्रशासनाकडून उपाययोजनांवरती भर दिला जातोय. पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकांना महापालिकेकडून माध्यमातून वेगवेगळ्या सोयीसुविधा आता उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र या सोयीसुविधांबाबत समस्या उद्भवल्यास प्रतिसाद दिला जात नाहीये आणि त्यामुळेच महापालिकेनं ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समिती सुरू केली आहे. यासाठी स्वतंत्र कक्षाची स्थापनाही करण्यात आली आहे. जागतिक बँक आणि राज्य शासनाच्या माध्यमातून पुणेकरांना थेट शेतकऱ्यांच्या शेतातूनच सेंद्रिय भाजीपाला आणि फळं उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून शहरात 4 आठवडे बाजार सुरू केले जाणार आहेत. पुढच्या 2 महिन्यांमध्ये हे सर्व बाजार सुरू करण्याचं नियोजन महापालिकेनं केलंय. जळगावच्या चोपडा तालुक्यातील उमरटी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचं अपहरण झालं. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी चोपडा ग्रामीण पोलिसांचं पथक गेलं होतं आणि त्यानंतर गावातील काही व्यक्तींनी पोलिसांवरती हल्ला चढवला होता. या हल्ल्यात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक तसंच एक कर्मचारी जखमी झालाय. वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पहिल्याच शनिवारी 850 क्विंटल चिया पिकाची आवक झाली होती. 11 फेब्रुवारीला मुहूर्ताच्या खरेदीवरती चिया पिकाला 23,000चा विक्रमी भाव मिळाला. त्यानंतर दर शनिवारी चिया पिकाची खरेदी वाशिमच्या बाजार समितीत सुरू झाली आहे. कामावर मद्यपान करून येतो म्हणून मालकानं व्यसनी चालकाला कामावरून कमी केलं. या रागातून खापरखेडा विद्युत केंद्रातील डोझर चालकानं स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे. नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यामध्ये शनिवारी दुपारी ही घटना घडली आहे. ललित वस्त्राने असं आत्महत्या करणाऱ्या डोझर चालकाचं नाव आहे.
सोलापूर हैदराबाद महामार्गावरती बलकर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात 3घांचा मृत्यू झालाय तर 4 जण जखमी झालेत. सोलापूरहून हैदराबादकडे जाणाऱ्या बलकर वाहनानं रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली आणि या अपघाताचा सीसीटीव्ही समोर आलाय. महाराष्ट्र राज्य वीज महावितरण विभागाचा भोंगळ कारभार 5 वर्षीय चिमुकलीच्या जीवावरती बेतलाय. टॉवर साठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय. डहाणूच्या सारणी इथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. तर दुर्घटनेनंतर महावितरण विभाग, ठेकेदार आणि कासा पोलिसांकडून प्रकरण दडपण्याचाही प्रयत्न केला जातोय. लग्नमंडपात घोड्यावरच नवरदेवाला मृत्यूनं कवटाळलंय. वरातीसाठी नवरा घोड्यावरती बसला, मात्र काहीच क्षणात हार्ट अटॅकनं नवरदेवाला घोड्यावरच मृत्यू आला. ही घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. परभणीच्या मानवत तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी चक्कर येऊन बेशुद्ध पडतायत. 5 महिन्यांपासून हा प्रकार का सुरू आहे आणि आरोग्य विभागही का चक्रावलाय, यावरचाच हा विशेष रिपोर्ट पाहूयात. शाळेत गेल्यावर मुलांना चक्करमुळे पालकांसह शिक्षकही चक्रावले. शाळेत नेमकं घडतंय काय? परभणी जिल्ह्यातील मानवत तालुका पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मानवत तालुक्यातल्या सावरगावच्या शाळेत विचित्र प्रकार समोर आलाय. शाळेत गेल्यावर त्यांना अचानक चक्कर येते आणि ते बेशुद्ध पडतात. त्यामुळे शालेय विभागासह आरोग्य विभाग चक्रावलाय. नेमकं काय घडतंय शाळेत पाहूया. मानवत तालुक्यातील सावरगावच्या झेडपी शाळेत 175 विद्यार्थी आहेत. 5 महिन्यांपासून 6 मुलं मुली सतत चक्कर येऊन बेशुद्ध पडतायत. घरी गेल्यानंतर तोंडावर पाणी मारल्यावर विद्यार्थी शुद्धीवर येतात. विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीत त्यांचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आलेत. दरम्यान गेल्या 4 ते 5 महिन्यापासून विद्यार्थ्यांना चक्कर येऊन बेशुद्ध होण्याचे प्रकार घडत असल्यानं आणि सर्व मेडिकल रिपोर्ट नॉर्मल येत असल्यानं शाळेत भुताटकी असल्याची अफवा गावागावात पसरली आहे. तर या सगळ्या अफवा असून मानसोपचार तज्ज्ञांनी यामागील काही कारणं सांगितली आहेत. मोठ्या मुलांनी रागवलं किंवा कडक शिस्ती असलेल्या शाळेमध्ये एखाद्या टीचरने न कळत कोणाला रागवलं तर त्यामुळे पण हा प्रकार घडू शकतो. तर जसं आम्ही लक्षणामध्ये जास्त विचारणा केली असता तर असे आढळून आले की एका मुलीला कोणत्या तरी तिच्या वयाहून मोठ्या असलेल्या मुलीने काहीतरी रागवलं होतं आणि काही मुलांमध्ये एक्झाम जवळ आली आहे असं काहीतरी टेन्शन दिसून आलं. तर ह्या बाबी लक्षात घेऊन आम्ही त्याच्यावर समुपदेशन केलं आणि व्यवस्थित उपचार केले. मात्र असे प्रकार सातत्यानं घडत असतील तर नक्की मुलांना काय होतंय? मुलांना मारहाण करून त्यांना कसली भीती दाखवली जाते का आणि त्यातून शाळेत गेल्यावर मुलांना चक्कर येते का, याचा आरोग्य विभागासह शालेय विभाग आणि पालकांना छडा लावण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.